2019 मध्ये अजित पवारांच्या सहमतीनेच आम्ही भाजपात प्रवेश केला। धाराशिवमधील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट। आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण, असं मल्हार पाटील यांनी म्हटलं। तर राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र 2019 पासून सुरू होतं का, असं निंबाळकरांनी विचारलं। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांना हा सवाल विचारलेला आहे। नरेंद्रभाई मोदींवर विचार करून विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो, त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले। म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका। आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी, आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे। आम्ही महायुतीचं पूर्ण काम, पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। त्याचं व्हेरिफिकेशन किंवा ह्याचं स्पष्टीकरण तुम्ही अजितदादा पवार यांच्याकडनंच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते 2019 पासून त्या ठिकाणी चालू होतं का? कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येतंय की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं। अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटतंय मग हे षडयंत्र 2019 पासून चालू होतं का, याचं स्पष्टीकरण सन्माननीय अजितदादा पवारांनी करावं।